नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अंकुश अबोलीला म्हणत असतो, की "अबोली, हा माणूस जर सुटला ना, तर मी सहजासहजी याला कधीही माफ करणार नाही आहे. त्याच्यामुळे जी काही शिक्षा द्यायची आहे, ती मला आत्ताच ह्याला द्यावी लागणार आहे." तेव्हा अबोली म्हणते, "सर, हे बघा, कायदा हातात घेऊ नका. तुमच्या खाकीचं काय झालं? आधी खाकी मग बाकी असं म्हणता ना तुम्ही. मग आता तुम्ही तिचा विचार करणार नाही आहेत का? न्यायव्यवस्था आहे ना, अशा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी. हे बघा, थोडा वेळ लागतोय मान्य आहे, पण आपल्याला नक्की न्याय मिळेल. असं लगेचच आपल्याला हातपाय गाळून कसं काय जमेल?" तेव्हा अंकुश म्हणत असतो, "अबोली, बघ मनवाकडे. अगं, आपण कोर्टामध्ये न्याय मिळण्यासाठीच प्रयत्न करतोय ना, पण कुठे न्याय मिळतोय? रोज निंदा, रोज नालस्ती, हेच तर चालू आहे ना त्या कोर्टामध्ये." तेव्हा इथे काका म्हणत असतात, की "मला तर आता खूप जास्त राग येतोय अंकुश. असं वाटतं ह्या माणसाचा खून करावा आणि जाऊन जेलमध्ये बसावं. माझ्या मुलीची अवस्था आता मला बघवत नाही आहे. माझ्या हातांना आता कापरं भरलेलं आहे आणि मला असं वाटतंय की ह्या माणसाला ठार मारून टाकावं. मी मारू का याला आणि मग मी जेलमध्ये जाऊन बसतो." तेव्हा इथे अबोली म्हणत असते, "काका, तू हे काय बोलतोयस? अरे, तू एवढ्या वर्ष या खाकीची सेवा केली आहेस आणि तूच असं बोललंस तर कसं होईल? मनवाला तू धीर द्यायला हवंयस ना." तेव्हा इथे काका म्हणत असतात, की "अबोली, काय करू मी? मला काहीच कळत नाही आहे. या नराधामाला मी सोडू शकत नाही आहे. जर कोर्टामध्ये जर याला शिक्षा नाही झाली, तर मग माझ्या मुलीला न्याय कसा काय मिळणार?" तेव्हा अबोली म्हणते, की "काका, काळजी करू नको. मनवाला न्याय मिळणार त्यासाठीच मी प्रयत्न करते ना. अरे, न्यायव्यवस्था आहे अशा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठीच आहे. थोडा वेळ लागतो, पण न्याय आपल्यालाच मिळणार. खोट्याची बाजू कधीही हारत नाही, तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे." तेव्हा इथे काका म्हणतात, की "नाही, मला आता ते सहन होत नाही आहे. माझ्या मुलीच्या डोळ्यातलं पाणी मला आता बघवत नाही आहे." तेव्हा इथे अबोली म्हणत असते, "काका, तू अजिबात काळजी करू नको. मनवाला न्याय मिळवून देण्यासाठीच तर मी आता ही केस लढतीये ना." तेव्हा अबोली म्हणत असते, की "ह्या माणसाचं माझ्याबरोबर नातं काय आहे, या गोष्टीचा विचार मी करतच नाही. पण याला शिक्षा होणार आणि न्यायालय याला शिक्षा देणार, असं मला नक्कीच वाटतंय आणि आपण जे काही करायचं ते सगळं कायद्याने करायचं." तेव्हा अबोली आता प्रतापराव आहिरे याला पुन्हा जेलमध्ये आणून टाकते आणि दरवाजा बंद करून घेते. तेव्हा इथे प्रतापराव म्हणत असतो, की "अबोली, हे काय करतेस तू? मला सगळं चांगलंच माहिती आहे, पण मला शिक्षा होणार नाही. आणि मनवा, तू मला हात लावलायस ना, मला इथून बाहेर पडू दे. बघ तुझा हात तो कसा तोडून टाकतो ते." तेव्हा इथे अबोली म्हणत असतो, "ए, गप्प बसायचा, गप्प बसायचं. मी इथे या लोकांना थांबवायला आले कारण ते काहीतरी चुकीचं करत होते. म्हणून मी त्यांना थांबवलं होतं. पण तू जास्त बोललास ना आणि काकाच्या आणि जर मनवाच्या रागाचा उद्रेक झाला ना, तर मग मी सुद्धा त्यांना थांबवू शकत नाही आहे. कळलं ना तुला? तेव्हा तुला तर शिक्षा होणारच आणि मी देणार ती शिक्षा तुला." तेव्हा अबोली म्हणत असते, "सर, तुम्ही का गप्प आहात? मला माहिती आहे तुम्ही कायदा हातात का घेत होता. तुमच्या बहिणीसाठी ना, मनवासाठी हे सगळं तुम्ही करत होता सर. पण असं करायची काहीच गरज नाही आहे. मग या प्रतापराव आहिरे आणि आपल्यामध्ये फरक काय राहिला? आणि मनवा, तू काळजी करू नको. मी तुझी केस लढायला घेतली आणि जर मी तुला न्याय मिळवून नाही दिला ना, तर ती माझी पहिली आणि शेवटची केस असेल. मग मी तो काळा कोट कधीही घालणार नाही. मी माझं स्वप्न पूर्णपणे सोडून देईल. मी केस कधी लढणारच नाही." असं अबोली म्हणते. "थोडा धीर धरा. आपली खऱ्याची बाजू आहे. आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही." असं अबोली म्हणते. "नाहीतर मी मनवाला मिळवून देणारच." तर इथे अंकुश आता अबोलीला सॉरी म्हणत असतो. तो म्हणतो, "अबोली, मला माफ कर. पण मला मनवाची अवस्था बघवत नव्हती आणि रमासुद्धा मनातल्या मनात खूपच जास्त कुढत होती. तिला काही करून प्रतापराव आहिरे याला शिक्षा द्यायची होती, म्हणून मी इथे आलो." तेव्हा अबोली म्हणते, "सर, तुमच्या खाकीचं काय? तुमचा विश्वास आहे ना खाकीवरती. मग तुम्ही एवढं मोठं पाऊल का उचलत बरं?" तेव्हा अंकुश म्हणतोय ना त्यासाठी सॉरी. मला कळलंय तू नक्की मनवाला न्याय मिळवून देशील आणि ते सुद्धा कायद्याच्या चौकटीत राहून, याची मला खात्री आहे. तेवढ्यातच तिथे क्रिश येतो आणि म्हणतो, की "अंकुश सर, ज्या माणसाने अंकितवरती हल्ला केला होता पोलीस स्टेशनमध्ये, तो माणूस आता कुठे आहे त्याचा पत्ता आपल्याला मिळाला आहे. आपण तिथे जाऊया. त्याला लवकरात लवकर आपण पकडूया." तेव्हा अंकुश म्हणत असतो, की "अगदी बरोबर. तो जर आपल्याला सापडला तर नक्कीच त्याचा आपल्याला काहीतरी चांगला उपयोग होऊ शकतो." तर इकडे आता तो माणूस भावनाला भेटायला आलेला असतो. तो म्हणतो, की "मला माफ करा. हे बघा, माझ्याकडे पैसे नाही आहेत. मला गावाला जायचं आहे." जेव्हा हे सगळं प्रकरण घडलं, तेव्हा मी प्रतापराव आहिरे यांच्याबरोबरच होतो. मी त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर होतो. पण हे सत्य मी पोलिसांपासून लपवून ठेवले. पण आता अंकुशला हे सगळं कळलं आणि तो माझ्या मागावरती आहे. तेव्हा मला थोडेसे पैसे द्या. मला माझ्या गावाला जायचं आहे." तेव्हा इथे भावना म्हणते, "हो हो, तुला पैसे द्यायलाच मी इथे आले. हे घे, तुला पैसे घे." आणि तो आता पैसे घ्यायला जाणार, तेवढ्यातच तिथे अंकुश आता आलेला असतो आणि अंकुश त्या माणसाचा पाठलाग करतो. तिथे अंकुशला आणि पोलिसांना बघितल्यानंतर तो माणूस लगेचच तिथून पळून जात असतो.
पण तेवढ्यातच अंकुशने त्याला गाठलेलं असतं आणि पकडलेलं असतं. तो म्हणतो, कुणाला भेटायला आला होतास तू? तेव्हा तो माणूस आता सत्य सांगत नसतो की तो भावनाला भेटायला आला होता. तो खोटं म्हणतो की माझं एक काम होतं म्हणून मी इथे आलो होतो. तेव्हा अंकुश म्हणतो, चल आता माझ्याबरोबर चल. तर इथे आता खांडेकर वकील भावनाला म्हणत असतात की तुला काय गरज होती तिथे जायची, त्या माणसाला भेटायला? जर त्या अंकुशने बघितलं असतं तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. आता थोडे दिवस तू शांत राहा, काही करू नकोस, असं ते भावनाला म्हणतात. तरी ते अबोली बाप्पाजवळ हात जोडून उभी असते. ती म्हणत असते की उद्या कोर्टामध्ये तारीख आहे, माझ्याकडे एक सुद्धा पुरावा नाही आहे. बाप्पा काहीतरी करा, पण न्याय आमच्याकडूनच झाला पाहिजे, मनवाला न्याय मिळालाच पाहिजे. तेवढ्यातच तिथे अंकुश येतो आणि म्हणत असतो की अबोली, तो माणूस कोर्टामध्ये साक्ष द्यायला तयार आहे, तू फक्त आता कोर्टाची परवानगी दे, कारण खांडेकर वकील उद्या कुठलाही साक्षीदार आपल्याला उभा करू देणार नाही. तेव्हा तुला आधीच परवानगी घ्यावी लागेल आणि उद्याची बाजी ही आपल्याकडेच आली पाहिजे. तर इकडे आता खांडेकरची बायको त्याच्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन येते. तेव्हा खांडेकर म्हणत असतो की नजर खाली, आमच्याकडे बघून बोलायचं नाही, कळलं ना तुला? कळलं ना बायकोची जागा कुठे असते? पायाजवळ असते, कळलं ना? तेव्हा इथे खांडेकर वकील म्हणत असतो, आणि हे दूध एवढं थंड का आहे? गरम नाही का केलं? तेव्हा त्याची बायको म्हणते, नाही मी गरम करून आणले. तेव्हा तो म्हणतो, पिऊन दाखव, पिऊन दाखव बरं. तेव्हा ती दूध पित असताना तिच्या तोंडाला आता चटका लागतो, कारण दूध खरोखरच खूप गरम असतं. तर अबोली आता काम करत बसलेली असते. तेवढ्यातच ॲडव्होकेट खांडेकर याची बायको तिला फोन करते आणि म्हणते की उद्याच्या केसमध्ये प्रतापराव आहिरे यांच्या विरोधामध्ये जर काही पुरावे हवे असतील तर लवकरात लवकर घरी या. तेव्हा अबोली म्हणते, कोण बोलताय तुम्ही? तेव्हा इथे मी देवदत्त खांडेकर याची बायको म्हणते, असं ती बोलत असते आणि म्हणते की जर पुरावे हवे असतील ना तर घराच्या बाहेर या, मी तुम्हाला सगळे पुरावे देईन. तेव्हा अबोली आता म्हणत असते की मी येते, आणि ती म्हणते की अंकुश सर घरामध्ये नाही आहेत, माझं एकटीचं जाणं हे योग्य असेल का? तेव्हा अबोली आता जात असताना रमाला जाग येते. ती म्हणते, अबोली एवढ्या रात्री कुठे जातेस? तेव्हा अबोली म्हणते की आई, कुणीतरी पुरावे आहेत म्हणून फोन केला होता, मी जरा भेटून येते त्या माणसाला. तेव्हा रमा म्हणते, एकटी नको जाऊस ना, अंकुशला फोन कर आणि त्याला बोलावून घे. तेव्हा अबोली म्हणते, मी अंकुश सरांना फोन केला होता, पण ते राऊंडला गेलेले आहेत, जर काही अडचण वाटली तर मी त्यांना फोन करेनच. तरी ते अबोली आता बाहेर आलेली असते आणि ती आता देवदत्त खांडेकर याच्या बायकोला फोन करते आणि म्हणते की मामी मी बाहेर आली आहे, तुम्ही येता का पुरावे घेऊन? तेव्हा इथे त्या मामी म्हणत असतात, अगं तू बाहेर काय करतेस, आतमध्ये ये ना, मला जर कोणी बाहेर पाहिलं तर? तूच आतमध्ये ये आणि पुरावे घेऊन जा. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, पण मी आतमध्ये कशी काय येऊ? तेव्हा इथे तिची मामी म्हणते, अगं ये ना आतमध्ये, मी येऊ शकत नाही आहे, यांनी मला खूप जास्त मारले, त्याच्यामुळे पुरावे घ्या आणि जा. तेव्हा अबोली आता आतमध्ये आल्यानंतर खांडेकर वकील म्हणत असतो की अबोली तू इथे आलीस का? अगं इथे तुला येण्यासाठी आहे ना हा मी ट्रॅप रचला होता. तेव्हा इथे अबोली म्हणते की हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? हे बघ, तू हे जे काही करतोयस ना ते आताच्या आता थांबव, तुझ्या ह्या वागण्यामुळे तू केस जिंकणार नाहीयेस, कळलं ना? तेव्हा इथे खांडेकर वकीलने आता जो प्लॅन केलेला असतो त्या प्लॅनची आता सुरुवात झालेली असते. अबोलीला इकडे तिकडे ते लोक आता फेकत असतात, गुंड लोक, आणि अबोलीला मारण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यातच इथे आता देवदत्त खांडेकर याची बायको बाहेर आलेली असते आणि तिच्या तोंडाला जबरदस्त असा मार लागलेला असतो. तेव्हा अबोली म्हणते, मामी तुम्हाला कुणी मारले? या खांडेकरने तुम्हाला मारले का? चला आपण डॉक्टरांकडे जाऊया. तेव्हा ती बाई आता खूपच जास्त घाबरलेली असते. तेव्हा खांडेकर म्हणत असतो, बघितलंस अगं तू किती मारलेस माझ्या बायकोला, तुझी हिंमत कशी झाली तिच्यावरती हात उगारायची? मी आताच्या आता पोलीस स्टेशनला फोन करतो आणि तुला अरेस्ट करायला सांगतो. तेव्हा इथे आता खांडेकर पोलीस स्टेशनला फोन करतो आणि अंकुश शिंदेला सांगत असतो की अबोलीला लवकरात लवकर अरेस्ट करा, तिने माझ्या बायकोवरती हल्ला केलेला आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता क्रिशने अबोलीला फोन केलेला असतो आणि तो विचारत असतो की अबोली तू देवदत्त खांडेकर यांच्या बायकोला मारलेस का? तेव्हा अबोली म्हणते, क्रिश तो खोटं बोलतोय, मी जाण्याच्या आधीच त्याने त्याच्या बायकोला खूप जास्त मारलं होतं आणि तो माझ्यावरती खोटा आळ आणण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा क्रिश म्हणतो की अबोली तू आता तिथे अजिबात थांबू नकोस, तू तिथून गायब हो, कारण खांडेकर वकील पोलीस स्टेशनला आला होता आणि अंकुश सरांसमोर त्यांनी खूप जास्त तमाशा केला. अंकुश सर तुला आता अरेस्ट करण्यासाठी तिथे येत आहे, तेव्हा तू तिथून निघून जा. तेव्हा इथे क्रिशने आता सगळी माहिती दिलेली असते. जेव्हा इथे अंकुश शिंदे आणि खांडेकर वकील आता अबोलीच्या घरी आलेले असतात तेव्हा रमा दरवाजा उघडते. तेव्हा सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात. तेव्हा अंकुशसुद्धा खूपच जास्त आता टेन्शनमध्ये आलेला असतो, कारण आता कोर्टाची शेवटची तारीख राहिलेली असते आणि आता अबोलीला अरेस्ट करावं लागणार असतं. या गोष्टीचा त्याला त्रास होत असतो.